आचरणासाठी रेडी व्हायचंय. नमो अरहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सौवसाहुणम् मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्व मंगल मांगल्यम सर्व कल्याणकारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनम जयतु शासनम तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके. चला, 12 भावनांची चर्चा आपण करत होतो. किती भावना झाल्या आपल्या? लोक भावनाविषयी चर्चा केली आपण. लोक भावनांची चर्चा केली. काय सांगितलं लोक भावनामध्ये? या लोकांचं चिंतन करायला सांगितलं की खरोखर हे लोक कसं बनलेलं आहे, या लोकचा निर्माता कोण आहे, या लोकला कोण चालवतं, याला कोण नष्ट करतं, याचा पालन पोषण करणारा कोण आहे, या सर्व गोष्टींची चर्चा आपण केली. खरोखर मुनिराज सुद्धा याचं चिंतन करतात. आपलं जे जैन भूगोल आहे, जे कर्णानुयोग आहे, त्या कर्णानुयोग मध्ये खरोखर याचं चिंतन केलं जातं. कर्णानुयोगच्या ग्रंथांमध्ये खूप काही अशी चर्चा मिळणार तुम्हाला. वरती काय आहे, खाली काय आहे, मध्ये काय आहे, तिन्ही लोकांमध्ये कसं कसं काम चालतं, तिन्ही लोकांमध्ये कोणत्या प्रकारचे जीव राहतात, हे सर्व लोकचं चिंतन केलं जातं. आणि लोकचं चिंतन करून काय करायचं आहे की त्यामध्ये फक्त एवढंच समजायचंय की त्यामध्ये सुद्धा आपल्याला आपलं जे मिथ्यात्व आहे त्याला दूर करायचंय. कोणतं मिथ्यात्व दूर करायचंय आपल्याला? की आपण जे परद्रव्यांचा करता आपण स्वतःला समजतो, बोले ते करतापणा आपल्याला दूर करायचा आहे. की न हो न करे न धरे को षट द्रव्यमयी न हरे को सो लोक माही बिन समता दुःख सहे जीव नित भ्रमता. पंडित दौलतरामजींनी 2 लाईन मध्ये आपल्याला खूप सारी महिमा, खूप सारा मर्म यामध्ये भरलेला आहे. की कोणी केलेलं नाहीये, कोणीही त्याचं पालन पोषण करत नाही आणि कोणी त्याचा रक्ताचा नाश करणारा नाही आहे. आतापर्यंत अजून कोणी उत्पन्न झालेला नाहीये आणि कोणी उत्पन्न होणारही नाही. कारण की कोणी नवीन उत्पन्न होत नाही आणि कोणाचा नाशही होत नाही. जेवढे द्रव्य आहेत तेवढे कंटिन्यू कायम राहतात. अनंत जीव आहेत तर अनंतच कायम राहणार. त्यामध्ये एकही नवीन उत्पन्न होत नाही. पुद्गल द्रव्य अनंत अनंत आहेत तर पुद्गल द्रव्य अनंत अनंतच राहणार. त्यामध्ये एकही उत्पन्न होणार नाही आणि एकही पुद्गल द्रव्य खतम होणार नाही. सगळे जेवढे आहेत तेवढे कायम राहतात. समजलं? तर कोणी केलेलं नाहीये आणि मी जर परद्रव्याला म्हणजे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता भोगता नाहीये, ही मान्यता आपली दृढ झाली पाहिजे. ही जी मिथ्या मान्यता आहे आपली की मी याचा करता आहे, मी याचं करू शकतो, मी याचं पालन पोषण करतो, मी याला चालवलं, बोले या मान्यतेवरती कठोर वज्रपात केलेला आहे आणि या मान्यतेला दूर करण्याचा प्रयत्न इथं केला गेला होता. एक लोकभावनाचं चिंतन केलं आपण. आता यानंतर 11 नंबरची भावना आपल्याला बघायची आहे, सेकंड लास्ट भावना. हळूहळू आपल्याला आता धर्म भावनेकडे जाणार आहेत घेऊन. 11 नंबरच्या भावनेचं नाव आहे बोधी दुर्लभ भावना. काय असतं बोधी दुर्लभ? बोधी दुर्लभचा अर्थ काय होतो? खरोखर आपल्याला माहिती आहे का आपण कुठे आलेलो आहोत? आपण ज्या प्लेस वरती बसलेलो आहोत त्याची आपल्याला महिमा कळते का? खरोखर ज्या जागेवरती येऊन बसलेलो आहोत आपण, त्या जागेची काय महिमा आहे? ती जागा प्राप्त करण्यासाठी, असे परिणाम उत्पन्न करण्यासाठी, जिन्वानी ऐकण्यायोग्य भाव उत्पन्न करण्यासाठी आपल्याला किती पापड बेलावे लागलेले आहेत.
काय माहिती किती जन्माचं पुण्य कंटिन्यू इकट्ठा होत होतं. त्या पुण्याचा उदय एक साथ आला, त्यामुळे खरोखर आपल्याला या सर्व गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत. खरोखर या गोष्टी आपल्याला भेटलेल्या आहेत. हे सर्व काही मिळणं हे खूप सोपी गोष्ट नाही आहे. असे किती लोक आहेत, त्यांना आपल्याला थोडं बघायचंय बाहेर. अरे, या अवस्थेमध्ये जर मी असतो, तर माझी काय हालत झाली असती. जर मी दुसऱ्या देशात जन्म घेतला असता, तर माझी काय हालत झाली असती. ही बोधी दुर्लभ भावना आपल्याला हे सांगणार आहे, की खरोखर असे परिणाम होणे खूप मुश्किल आहे. एवढे चांगले भाव होणे खूप मुश्किल आहे. रत्नत्रयाची प्राप्ती करणे हे खूप मुश्किल आहे. तेच आपल्याला खूप सुंदररित्या इथे सांगणार आहेत, बोधी दुर्लभ भावना. बोधी म्हणजे बोधीचा अर्थ होतो सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य. बोधी म्हणजे रत्नत्रय. बोधीचा अर्थ काय होणार? बोधी म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य. ठीक? दुर्लभ, दुर्लभ म्हणजे रत्नत्रयाची प्राप्ती करणं हे खूप दुर्लभ आहे. खूप विरले जीव असतात, की ज्यांना खरोखर सम्यक दर्शनची प्राप्ती होते. खूप असे विरले जीव असतात, ज्यांना खरोखर सम्यक चारित्र्याची प्राप्ती होते. नाहीतर आपण बाहेर बघतो दुनियामध्ये, कोण आहे असा, ज्याला खरोखर आत्मा परमात्माची गोष्ट ऐकायला मजा येते. जिनवाणीची गोष्ट ऐकण्यासाठी खरोखर उत्साहित असतो तो. रुचीपूर्वक ऐकतो. रुचीपूर्वक ऐकण्याचे त्याचे परिणाम होतात. त्याला अंतरंगमध्ये उतरवण्याचे भाव होतात. असे किती लोक मिळतील तुम्हाला? खूप कमी आहेत. हाताच्या बोटावरती मोजण्या एवढे आहेत. आहेत की नाही आहेत? खूप कमी असतात. खूप कमी मिळणार तुम्हाला. कारण की असे परिणाम होणे हे महादुर्लभ आहे. अरे, ऐकायला मिळतं ही गोष्ट तर पुण्याच्या उदयाने होतेच होते. परंतु ऐकण्याचे भाव येणं आणि ते भाव कंटिन्यू राहणं हे सुद्धा महान पुरुषार्थाचं काम आहे. ते अंतरंगमध्ये उतरवणं, अंतरंगमध्ये उतरवल्यानंतर मग समोरची प्रोसेस चालू होणार. इथे ऐकायचेच भाव होत नाहीत. इथे समजून घेण्याचेच परिणाम होत नाहीत. इथे यायलाच नको वाटतं, तर मग समोरचं बोधी दुर्लभ किती दुर्लभ आहे. सम्यक दर्शन किती दुर्लभ आहे. यावरून आपल्याला समजून जायचंय. समजलं? आता आपल्याला एक-एक गोष्ट इथे सांगणार आहेत. खरोखर आपल्याला चिंतन करायचंय, खरोखर विचार करायचंय, की हम कहाँ आ गए? आपण कुठे आलेलो आहोत? या दुःखद पंचम काळामध्ये सुद्धा आपण ज्या जागेवरती बसलेलो आहेत, आपण जे काम आता सध्या करत आहोत किंवा जे करण्याचा अवसर आपल्याला मिळाला आहे, तो सर्वांना सहज मिळत नाही. देवगतीतील लोकांना, देवांना सुद्धा सहज प्राप्त होत नाही. त्यांना सुद्धा खूप प्रयत्न करावे लागतात. तरसतात ते सुद्धा. त्यांना सुद्धा असं सहज मिळत नाही. परंतु आपल्याला जे मिळाले त्याची महिमा आपल्याला जोपर्यंत आपण तिथे आहोत तोपर्यंत कळाली तर फायदा आहे. आणि जर नाही कळाली, त्याची महिमा ही सहज नीती अशी आहे. लोकांची विचारधाराच अशी असते, की जोपर्यंत आपण तिथे असतो, तोपर्यंत त्याची महिमा कळत नाही. जसं आपण त्याच्यापासून दूर होऊन जातो किंवा ती गोष्ट आपल्यापासून सुटून जाते, त्यावेळेस खरोखर आपल्याला त्याची महिमा येते, की अरे नाही, तेच बरोबर होतं. मीच तिथे तेच दिवस चांगले होते. मग ते दिवस आठवतात. ते दिवस आपल्याला फक्त आठवणीमध्ये गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी फक्त आठवणीमध्ये राहतात. ही तर लौकिक गोष्ट आहे. इथे सुद्धा आपल्याला तेच सांगत आहेत, की आपण आता सध्या जिथे आलेलो आहोत, त्या जागेची काय महिमा आहे? त्या स्थानाची काय महिमा आहे? आपल्याला जे शरीर भेटलेलं आहे, या शरीराची काय महिमा आहे? खरोखर यामध्ये आपल्याला जी बुद्धी भेटलेली आहे, ही जी आयु भेटलेली आहे, हा जो धर्म भेटलेला आहे, हे सर्व काही भेटलेलं आहे, त्याची किती महिमा आहे? वाटते तुम्हाला की नाही वाटत? भासित होतं आपल्याला की नाही होत? आपल्याला तर फक्त असं वाटतं, अरे हे जे करोडपती आहेत ते किती भाग्यवान आहेत. प्रधानमंत्री किती भाग्यशाली आहेत. हे मोठे-मोठे आय-ए-एस, आय-पी-एस ऑफिसर हे किती भाग्यशाली आहेत. हे मोठे-मोठे बिझनेसमॅन हे किती भाग्यशाली आहेत. कोण भाग्यशाली वाटतं आपल्याला? हे लोक सर्व भाग्यशाली वाटतात. परंतु आता इथे आपल्याला खरोखर सांगणार आहेत. कोण भाग्यवान आहे हे आपल्याला बघायचंय. ओके. कोण भाग्यशाली आहे
आणि कुणाचा भाग्याचा उदय, कुणाच्या पुण्याचा उदय आलेला आहे हे आपल्याला बघायचंय. ठीक, आपल्याला आता बोलायचंय बोधी दुर्लभ भावना आहे. 132 नंबर पेज आहे. पेज नंबर 132. 13 नंबरचा छंद आहे, 11 नंबरची भावना आहे. ओके, सर्वांनी एक साथ बोलायची. अंतिम ग्रीवक लौकी हद पायो अनंत विरियापद पर सम्यक ज्ञान न लाध्यो दुर्लभ निज में मुनी साधो. काय सांगितलं यामध्ये? अंतिम ग्रेवेयक लौकी हद पायो अनंत विरियापद. ओहो, अंतिम ग्रेवेक लौकी हद. अंतिम ग्रेवेक म्हणजे, ग्रेवेक काय असतात आपण सर्वांनी चर्चा केली होती ज्यावेळेस दुसरी ढाल की तिसऱ्या ढाल मध्ये आलं होतं. तिसऱ्या नाही चौथ्या ढालीमध्ये आलं होतं. काय? मुनिव्रत धार अनंत भार ग्रेवेयक उपजायो, की ग्रेवेक पर्यंत उत्पन्न झाला. ग्रेवेक काय असतं की 16 स्वर्गाच्या वरती असतं. काय असतं? 16 स्वर्गाच्या वरती असणार. ग्रेवेक, ग्रेवेक म्हणजे ग्रीवाच्या स्थानात. ग्रीवा, ग्रीवा म्हणजे गळा. ग्रीवेच्या स्थानेवरती जो बनलेला आहे. आपण बघितलं ना, हा असा आकार आहे मनुष्याचा आकार. 3 लोकचा आकार कसा आहे? मनुष्याच्या आकाराचा आहे 3 लोक. ओके, सर्वात वरती सिद्धशिला. ठीक, आणि ग्रीवाच्या स्थानी जो असतो त्याला ग्रेवेक म्हणतात. म्हणजे 16 स्वर्गांच्या वरती असणार. कोण राहतात तिथे? बोले तिथे देव राहतात. कोणते देव राहतात? बोले सर्व अहमिंद्र असतात. कोणते देव असतात? अहमिंद्र नावाचे देव असतात. स्वर्गामध्ये इंद्र वगैरे नाही, इंद्रापेक्षा सुद्धा जे मोठे असतात, इंद्रापेक्षा सुद्धा जे मोठे असतात, जास्त सुखी असतात, जास्त सुखांचा अनुभव करतात, जास्त भोग सामग्रीचा अनुभव करत असतात. भोग सामग्री खैर कमी असते, परंतु सुख जास्त असतं. सुख किती असणार? सुख खूप जास्त असतं. तर अंतिम ग्रेवेक पर्यंत सुद्धा, अंतिम ग्रीवक लौकी हद, की अंतिम ग्रेवेक पर्यंतची हद सुद्धा आपण किती वेळेस पार केली? पायो अनंत विरियापद. अनंत वेळेस आपण ती सुद्धा हद पार केली. पहिला ग्रेवेक, दुसरा ग्रेवेक, तिसरा ग्रेवेक, असे 9 ग्रेवेक असतात. 9व्या ग्रेवेक पर्यंत आपण गेलो. म्हणजे सांगायचा अर्थ एवढाच आहे की आपण आता जसं पुण्य करतो ना, तर ज्या वेळेस पुण्य खूप जास्त होतं, जास्त पुण्याचा उदय असेल, तर जास्त पुण्याचा स्टॉक झाल्यानंतर तो व्यक्ती कुठे जाणार? की तो व्यक्ती एकतर स्वर्गात जातो. ठीक, मिथ्यात्व अवस्थामध्ये, मिथ्यात्व अवस्थामध्ये ग्रेवेक पर्यंत फक्त नग्न दिगंबर मुनिराजच जाऊ शकतात. म्हणजे मिथ्यात्व अवस्थामध्ये जर जास्तीत जास्त पुण्याचा उदय आपला आला तर आपण अंतिम ग्रेवेक पर्यंत जाऊ शकतो. ती आपली एंड आहे. आणि ग्रेवेक मध्ये कोण जातं? की ग्रेवेक मध्ये फक्त मुनिराजच जाऊ शकतात. मग ते मिथ्या दृष्टी असो की सम्यक दृष्टी असो. मिथ्यात्व सम्यक दृष्टी अवस्था म्हणजे, मुनिराज, मिथ्यात्व अवस्था म्हणजे काय पूर्ण? मिथ्यात्व अवस्था म्हणजे सम्यक दर्शन रहित, ज्याला अजून सम्यक दर्शन झालेलं नाहीये त्याची मिथ्यात्व अवस्था आहे. ओके, तर मिथ्यात्व अवस्थामध्ये म्हणजे आता आपण समजा, कोणी दुसरे समजा की जे खरोखर मिथ्या दृष्टी आहेत, ज्यांना खरोखर अजून सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली नाहीये, ते पुण्य तर करतायत, पुण्य भाव तर त्यांचे चालू आहेत, परंतु असं पुण्य केलं, एवढं पुण्याचा उदय आला, म्हणजे एवढं पुण्य त्यांनी केलं की हायेस्ट पोहोचलं. आणि हायेस्ट पोहोचल्यानंतर कुठपर्यंत जाऊ शकतो तो त्याचा उदय आल्यानंतर? बोले एकतर स्वर्गापर्यंत जाणार. कपडेवाला असेल तर, कपडेवाला असेल तर 16व्या स्वर्गापर्यंत जाणार महापुण्याच्या उदयाने, अतिपुण्याच्या उदयाने. ओके, तर त्याचा भोग करण्यासाठी. आणि जर दुसरी गोष्ट, जर मुनिराज असतील ते, मग ते मिथ्या दृष्टी असो किंवा सम्यक दृष्टी असो, मोक्षाला गेले नाही, मोक्षाला तर या भवामध्ये गेले नाही आणि मध्येच त्यांचं मरण झालं, मध्येच त्यांची समाधी झाली, तर कुठे जाणार? बोले अंतिम ग्रेवेक पर्यंत जातात. जर 28 मूलगुणांचं व्यवस्थित पालन करत असतील तर. जर 28 मूलगुणांचं पालनही व्यवस्थित करत नसतील तर मग त्यांची अधोगतीच होते, ते वरती जात नाही. समजलं? कारण की ती मुनी दशा बाहेर मध्ये सुद्धा व्यवस्थित नाही. जर बाहेर मध्ये नसेल मग अंतरंग मध्ये कसं व्यवस्थित असणार?
ठीक. तर अंतिम ग्रेवेक पर्यंत गेलो. खूप पुण्याचा उदय होता. खूप पुण्याचा उदय असताना किती वेळेस गेलो? एक वेळेस नाही, दोन वेळेस नाही, अनंत वीर्यापद. आपल्याला कधी कधी वाटतं ना की अरे माझं खूप पुण्य करा, पुण्य करा, पुण्य करा. कुठे जायचंय? कशाला पाहिजे पुण्य? कशाला करायचं पुण्य? इथे काय लिहिलं? कशाला करायचं पुण्य? बोला. पुण्य स्वर्गात जाण्यासाठी करतात लोक. कशासाठी करतात? स्वर्गात जाण्यासाठी करतात. अजून कशासाठी करतात? आता मनुष्य भावामध्ये सुद्धा सर्व व्यवस्थित चाललं पाहिजे, हा. सगळं काही व्यवस्थित राहिलं पाहिजे, यासाठी पुण्य करत असतात. इथे किती वेळेस केलं आपण असं पुण्य? तेवढंच नाही, आता जेवढं आपण करतो त्यात तर काहीच दम नाहीये. ते तर आपण खूप खालच्या लेवलचं आहेत अजून. किती किती उत्कृष्ट पुण्य केलं आपण. साक्षात मुनी दीक्षा धारण केली, मुनिव्रत अंगीकार केलं, महाव्रतांचं पालन करू लागलो. आता तर आपण अनुव्रती सुद्धा नाहीयेत. रात्री भोजन सुद्धा अजून सुटलेलं नाहीये. बाहेरचं खाणं पिणं सुद्धा सुटलेलं नाहीये. पाणी अजून गाळून पितायत की नाही पित हे माहित नाही. आहे का? शुद्ध भोजन सुद्धा आपल्याला झालेलं नाहीये अजून. किती पुण्य केलं आपण? की बोले महाव्रत पालन करू लागलो. आणि आपल्या पालनामध्ये, आपल्या 28 मूलगुणांच्या पालन करण्यामध्ये काही चूक नव्हती. थोडी सुद्धा चूक नव्हती. जर चूक असती तर स्वर्गापर्यंत, वरती ग्रेवेक पर्यंत गेला नसता. 28 मूलगुणांच्या पालन करण्यामध्ये जर काही अतिचार लागत असते तर वरती गेला असता का? बोले वरती नसता गेला. जर अतिचार लागत असते तर डायरेक्ट खाली गेला असता. परंतु आपण कसं पालन केलं त्यांचं? की एकदम निरतिचार पालन करत होतो. त्यामध्ये आपल्याकडून काहीही चूक होत नव्हती. एवढं पुण्य केलं आपण. एवढ्या महान पुण्याचा उदय होता. एवढं पुण्यासाठी आपण सर्व काही केलं. परंतु काय काम नाही केलं? जे दुर्लभ आहे, जे महादुर्लभ आहे, तीच गोष्ट आपल्याला सांगत आहेत की असं अनंत वेळेस केलं. एक वेळेस नाही, दोन वेळेस नाही, अनंत वेळेस आपण ग्रेवेक पर्यंत उत्पन्न झालो. ग्रेवेक पर्यंत उत्पन्न झालो याचा अर्थ आहे की आपण अनंत वेळेस मुनिराज बनलो. आणि मुनिराज बनल्यानंतर प्रत्येक वेळेस असं गरजेचं नाहीये की आपण 28 मूलगुणांचं पालन करत असताना सर्व व्यवस्थित होतं. काही वेळेस गडबड पण होत असणार. गडबड होत होती म्हणून खाली पण गेलो असणार. खूप वेळेस चांगलं पण केलं आपण, त्यामुळे वरती पण गेलो. म्हणजे काय नाही केलं आपण? असं वाटतं अरे विधान केलेलं नाहीये, माता पिता बनलेलो नाहीयेत, अजून आपल्याला काय काय करायचंय. अभिषेक केला नसेल का आपण? विधान केले नसतील का आपण? पूजन केलं नसेल का? स्वाध्याय केलं नसेल का? काय वाटतं आपल्याला? समूहशरण मध्ये गेलो नसेल का आपण? साक्षात समूहशरण मध्ये सुद्धा गेलो. मुनिराजांचं सानिध्य भेटलं नव्हतं का? मुनिराजांचं सानिध्य पण भेटलेलं. अरे सानिध्य लांबची गोष्ट, स्वतःच मुनिराज झालो होतो. आता काय जायचं अजून दुसरीकडे? की स्वतःच मी सुद्धा मुनिराज बनलो होतो. एवढं पुण्य केलं आपण. काय केलं? एवढं पुण्य केलं आणि वरती गेलो. किती वरती गेलो? जास्तीत जास्त हायेस्ट लेवल सांगत आहेत. पुण्याचा उदय भोगण्याची हायेस्ट लेवल सांगत आहेत. मिथ्या दृष्टी जीव हायेस्ट लेवल सांगत आहेत की अंतिम ग्रेवेक पर्यंत जातो. त्याच्यावरती सर्व सम्यक दृष्टी असतात. ठीक आहे. सम्यक दृष्टी, आता तुम्ही म्हणू शकता की तीर्थंकर, बरे तीर्थंकर सम्यक दृष्टी असतात. हे मिथ्या दृष्टी जीवांचं चालू आहे. मिथ्या दृष्टी जीव जर पुण्य करत 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 जर हायेस्ट लेवल पर्यंत पोहोचला, बोले स्वर्गापर्यंत जाणार कपड्यावाला असेल तर, आणि त्याच्यावरती कोण जाणार ग्रेवेक पर्यंत? जर मुनिराज असतील तर ग्रेवेक पर्यंत जातात. आणि खूप सुखाचा म्हणजे लौकिक सुखाचा, इंद्रिय सुखांचा भोग करतात. तिथे सुद्धा जर सम्यक दर्शन असेल तर अतिंद्रिय सुख मिळतं. आणि जर सम्यक दर्शन नसेल तर काहीही अतिंद्रिय सुख मिळत नाही. बाकी इंद्रिय सुखाचा भोग करत असतात. तिथे काही प्रॉब्लेम नसते. खाण्यापिण्याचं टेन्शन नाही, पोट दुखत नाही, डोकं दुखत नाही, मातापच्ची होत नाही, काही होत नाही. सगळं एकदम बिलकुल निराकुल वातावरण असतं. कधी गरमी पडत नाही जास्त, कधी थंडी जास्त होत नाही, कधी रडगाणं नसतं, कधी धूळ नसते, कधी मच्छर नसतात, काहीही नसते.
एकदम स्वच्छ साफसुथरं वातावरण असतं, एकदम फ्रेश वातावरण असतं. आणि अशा वातावरणात सुद्धा जाऊन राहिलो आणि काय झालं परत एवढ्या वरती पुण्याचा उदय आला होता. काय काय मतलब निघाला त्याचा? बोले परत आओ बेटा खाली, परत खाली यावं लागलं. परत खाली आलो, परत नरकमध्ये, परत तिर्यांच्यामध्ये, परत मनुष्यामध्ये हे आपलं भटकन चालूच होतं. हे कधी बंद झालं का? हे कधीच बंद नाही झालं. अंतिम ग्रेवक लोकी हद पायो अनंत विर्या पद. विर्या म्हणजे बारी. अनंत वेळेस प्राप्त केलं. विर्या म्हणजे अनंत वेळेस प्राप्त केलं. काय पद, कोणतं पद प्राप्त केलं? की अंतिम ग्रेवेक पर्यंतचं पद प्राप्त केलं. परंतु काय चूक राहिली आपल्याकडून? बोले जे करायला पाहिजे होतं तेच नाही केलं. काय नाही केलं आपण? सगळ्या गोष्टी केल्या. पुण्याच्या प्राप्तीसाठी आतापर्यंत अशी कोणतीच गोष्ट राहिलेली नाहीये की जी आपण केली नाहीये. थोडासा विचार करायचा आहे, थोडंसं चिंतन करायचंय, इकडे तिकडे भटकू द्यायचं नाहीये. काय सांगत आहेत की अशी कोणतीच गोष्ट राहिली नाही जी आपण केली नाही. काय केलं नाही मग? बोले एकच काम केलं नाही. पुण्याच्या प्राप्तीसाठी सगळं केलं, परंतु जे करायला पाहिजे होतं ते पुण्य ज्याच्यासाठी होतं किंवा आपण ज्याच्यासाठी देवशास्त्र गुरुचा समागम धारण केला होता, तेच काम केलं नाही. कोणतं काम केलं नाही? की पर सम्यक ज्ञान न लाध्यो. हो. परंतु सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. कधी सम्यक ज्ञानाची प्राप्तीच केली नाही. न लाध्यो दुर्लभ निज में मुनी साध्यो. हो, मुनिराजांचं उदाहरण देऊन सांगतायत. काय उदाहरण दिलं? बोले दुर्लभ आहे असं हे सम्यक दर्शन, दुर्लभ सम्यक दर्शन, दुर्लभ सम्यक ज्ञान, दुर्लभ सम्यक चारित्र मुनिराज निज में साध्यो. की मुनिराज आपल्या स्वतःमध्ये त्याची साधना करत असतात, त्याची आराधना करत असतात. का आराधना करतात? कारण की ही गोष्ट त्यांना खरोखर सुखाची प्राप्ती करून देते. ही गोष्ट खरोखर एकतर एवढ्या मुश्किलीने मिळालेली आहे. हे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र असं सहज प्राप्त होत नाही. आणि हे रत्न एवढ्या एकतर मुश्किलीने मिळालेत, तर मग त्यांना झोप कशी लागू शकते? त्यांना आहाराचा विकल्प कसा येऊ शकतो? त्यांना खाण्यापिण्याकडे मन कसं लागू शकतं? त्यांचं हिंसा करण्याकडे मन कसं लागू शकतं? परिग्रहाकडे मन कसं लागू शकतं? शरीराकडे, शरीराला साफ करण्याकडे मन कसं लागू शकतं? ब्रश करण्याकडे कसं मन लागू शकतं? अरे झोपत सुद्धा नाहीत. झोप सुद्धा कशी असते त्यांची? कशी असते झोप सुद्धा? बोले खूप अल्प झोप असते. खानपान सुद्धा खूप कमी असतं. का कमी असतं? कारण की रत्न आहेत आतमध्ये. काय आहेत? रत्न आहेत. जर थोडा जरी विकल्प इकडे-तिकडे झाला, जर थोडा जरी उपयोग इकडे-तिकडे झाला, तर बोले ते रत्न चोरी जातील. काय होईल? ते रत्न चोरीला जातील. एकतर एवढ्या मुश्किलीने मिळालेले आहेत. म्हणून ते कुणाचाच विचार करत नाहीत. अरे या शरीराचाही विचार करत नाहीत, तर बाकीच्यांचा काय विचार करणार? बाकी दुसरे त्यांना कसे आठवू शकतात? समजलं? हे असं बोधी दुर्लभ म्हणजे हे जे सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चारित्र हे महान दुर्लभ आहे. याचे परिणाम होणं हे सुद्धा खूप दुर्लभ आहे. असे भाव होणे हे सुद्धा खूप दुर्लभ आहे. सगळे निमित्त मिळून सुद्धा जर काम होत नसेल तर खूप मुश्किल आहे. आदिनाथ भगवानला सुद्धा तीर्थंकर प्रकृतीचा उदय होता. तीर्थंकर प्रकृतीचा उदय असताना सुद्धा 1000 वर्षापर्यंत कंटिन्यू तपस्या करावी लागली. कशासाठी? रत्नत्रयाच्या प्राप्तीसाठी. सम्यक दर्शन झालंय, सम्यक ज्ञान झालेलं आहे, सम्यक चारित्र अजून कंप्लीट नाहीये. किती किती वेळ त्यांना प्रयत्न करावा लागला? की बोले आदिनाथ साक्षात तीर्थंकर परमात्मा होते. तीर्थंकर परमात्मा असताना सुद्धा त्यांना एवढा पुरुषार्थ करावा लागला. मग आपल्याला किती वेळ लागणार? आपलं तर अजून कशातच काही नाहीये. आपल्याला तर 1 घंटा बसायला सुद्धा नको वाटतं. उपयोग एका ठिकाणी शांत ठेवून ऐकायला सुद्धा नको वाटतं. त्यावेळेस सुद्धा भोग सामग्री आठवते. त्यावेळेस सुद्धा बाहेरचे खानपान ह्या गोष्टी आठवतात. आपली अजून दिल्ली किती दूर आहे?
तेच आपल्याला इथे सांगत आहेत की ही जी गोष्ट मिळालीये बोले त्याचा जर आपण दुरुपयोग केला तर परत आता मिळणे मुश्किल नाही. म्हणजे मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे. समजलं? काय सांगितलं? अंतिम ग्रेवक लौकी हद पायो अनंत विरियापद पर सम्यक ज्ञानन लाध्यो दुर्लभ निज में मुनी साधू. परंतु सम्यक ज्ञान प्राप्त करणं, सम्यक दर्शनची प्राप्ती करणं, रत्नत्रयाची प्राप्ती करणं हे दुर्लभ आहे. हे सहज सुलभ नाहीये. हे खूप विरले जीव असे असतात की ज्यांना खरोखर हे प्रगट होतं, ज्यांना खरोखर याची प्राप्ती होते आणि त्यांचा टाइम आलेला असतो, या संसार समुद्रामधून पार होण्याचा टाइम आलेला असतो. नाहीतर आपण बाकीचे जीव बघतो. असे किती लोक आहेत जे या मार्गावर चाललेले आहेत आणि असे किती लोक आहेत की याच्या विपरीत चाललेले आहेत. असे किती लोक आहेत जे संसारामध्येच रुळलेले आहेत, ज्यांना दुसरं काही दिसत नाही, फक्त खाणं पिणं कमवणं उडवणं मौज मस्ती करणं याच्यामध्येच उडलेले असतात. त्यांचे कधी भाव सुद्धा होत नाहीत की अरे थोडस काहीतरी करावं, थोडस मंदिर मध्ये जावं, थोडासा विचार करावा, थोडस चिंतवन करावं. होतात का भाव? बोले भाव सुद्धा होत नाहीत. म्हणजे किती मुश्किल आहे. आणि आपल्याला जे भाव झालेले आहेत ते सुद्धा खूप महान पुण्याच्या उदयाने झाले. ते सुद्धा खूप असे निमित्त आपल्याला मिळाले. ते सुद्धा खूप असे पुरुषार्थ आपला झाला की त्यामुळे असे परिणाम आपले झालेले आहेत. नाहीतर आतापर्यंत सर्व जीव कशामध्ये अडकलेले आहेत? भूधरदासजीची लाईन बोलायची, धन कन कंचन राज सुख सब ही सुलभ कर जान, दुर्लभ है संसार में एक जतारथ ज्ञान, एक जतारथ ज्ञान. काय सुलभ आहे? धन कन कंचन राज सुख. सगळ्यांना खूप वाटतं अरे हे मिळालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे? धन मिळालं पाहिजे. पैशाच्या मागे पळत राहतात. पैसा मिळाला पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे. कंचन, कंचन माझे हिरे माणिक मोती सोना चांदी हे सगळे काच मध्ये येतात. कंचन. धन कन, कन कनचा अर्थ होतो भोग सामग्री. कन म्हणजे अनाज वगैरे, गहू आदी वगैरे म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू, भोग सामग्री. धन कन कंचन राज सुख, राजासारखं सुख, प्रधानमंत्री सारखं सुख, मोठमोठ्या बिझनेसमॅन सारखं सुख हे मिळणं सुलभ आहे की दुर्लभ आहे? कसं आहे? धन कन कंचन राज सुख सब ही सुलभ कर जान. हे सर्व सुलभ आहे, यामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये. हे मिळेल, हे मिळणारच. पुण्याचा उदय असेल तर या सगळ्या गोष्टी मिळतात आणि हे प्राप्त होणं हे काही जास्त कठीण गोष्ट नाहीये. असे खूप लोक असतात जे रोडपती असतात आणि थोड्या वेळात करोडपती बनतात. असतात की नाही? असे किती उदाहरण आपल्याला बघायला मिळतात. लगेच पुण्याचा उदय बदलतो आणि थोड्या वेळात करोडपती. आता रोडवर राहत होता, लगेच बंगल्यात जाऊन राहतो, लगेच गाडीने फिरू लागतो, लगेच प्रधानमंत्री बनतो. काय वाला प्रधानमंत्री झाला. काय टाइम लागतो राजासारखं सुख भोगायला? बोले काही सुख, काही टाइम लागत नाही. हे सगळं सुलभ आहे. काय सुलभ आहे? भोगण्याची भावना आणि भोग सामग्री हे मिळणं सहज सुलभ आहे. याला जास्त पुरुषार्थ करावा लागत नाही. आपण त्याच्या मागेच पडलेलो असतो. परंतु हे समजून घेत नाही की अरे ते सगळ्या गोष्टी मिळतात आपल्याला तर कशामुळे मिळतात? की जर पुण्याचा उदय असेल तर सगळ्या गोष्टी सब ही सुलभ कर जान. कशा कशामध्ये? धन कन आणि कंचन याच्या मागेच आपण सगळी आपली जिंदगी वाया घालतो. घालतो की नाही घालत? एवढा अमूल्य मनुष्य जीवन वाया घालतो. मनुष्य जीवनच नाही, पूर्ण अनादी काळापासून अनंत काळ आपला वाया गेलाय. कशा मागे? धन कन कंचन. राज सुख भोगण्याची इच्छा असते. कोणतं सुख भोगण्याची इच्छा असते? अरे मला पण असं भेटलं पाहिजे, मला पण अशी गाडी मिळाली पाहिजे, मला पण असं झालं पाहिजे, मी सुद्धा याच्या अशा घरामध्ये गेलो पाहिजे.
अशी भावना असते की नाही? बोले ही भावना आणि हे भोगण्याची सामग्री ही सहज सुलभ आहे. हे मिळणं काही जास्त कठीण नाहीये. खूप सारे असे लोक असतात त्यांना सहज मिळून जातं. हे आपण प्रॅक्टिकल बघू शकतो. हे प्राप्त करणं, हे मिळवणं जास्त दुर्लभ नाही आहे. धन कन कंचन राज सुख सब ही सुलभ कर जान. सगळं सुलभ आहे हे आपल्याला जाणलं पाहिजे. पण काय दुर्लभ आहे? अशी कोणती गोष्ट आहे की जी आतापर्यंत मी प्राप्तच केली नाही? अशी कोणती गोष्ट आहे की जिला आतापर्यंत मी भोगलेलंच नाहीये? जी जी मला अजून मिळालेलीच नाहीये? असे जेवढे राजा महाराजा होते, जेवढे मुनिराज दीक्षा घेऊन जातात, पहिले पहिले जेवढे तीर्थंकर होते, लगभग सगळे एकतर सेठ असणार, नाहीतर राजांचे पुत्र असणार. काहीतरी कमी आहे का त्यांना? काहीही कमी नाहीये. काही कमी नसताना सुद्धा का सोडून जातात ते? का त्यांना असं वाटतं की अरे बाहेर जाऊन राहिलं पाहिजे, जंगलमध्ये जाऊन आत्मसाधना केली पाहिजे, याच्यामध्ये काही दम नाहीये, का सोडून जातात? एकच कारण. काय कारण आहे? दुर्लभ है संसार में एक जथारथ ज्ञान. हो, काय दुर्लभ आहे? या संसारामध्ये एक यथार्थ ज्ञान. यथार्थ ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान. यथार्थ ज्ञान म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य तिन्ही पकडायचे. एक लिहिलं म्हणजे असं नाही की तेच आहे. हेच फक्त दुर्लभ आहे, ज्याची आपण प्राप्ती केलेली नाहीये. जे खरोखर आपल्यामध्ये अजून उत्पन्न झालेलं नाहीये. ते झालं नाही म्हणून आपण सुखी झालो नाही. ते झालं नाही म्हणून आपण अजून संसारातच भटकत आहे. त्या यथार्थ ज्ञानाची प्राप्ती आपल्याला झालेली नाहीये म्हणून अजून आपलं भटकन चालूच आहे. आणि यानंतर सुद्धा आता जो टाइम मिळालेला आहे त्यामध्ये सुद्धा जर नाही केली तर मग कुठे जाऊन अटकणार, परत कुठे जाऊन पडणार, परत कशी वेळ येणार, परत कसा समागम मिळणार, परत कोणत्या गतीमध्ये जाणार, कशा कशा परिस्थितीमध्ये अडकणार हे सांगू शकत नाही. सांगू शकतो का? काहीही सांगता येत नाही. काही 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 वर्णनच नाही करता येत. आणि बाहेर आपण बघू शकतो की लोकांची काय हालत असते. त्या दुनियामध्ये काय हालत चालू आहे लोकांची. त्यांची हालत बघून आपल्याला असं वाटतं की नाही वाटत, की नाही अरे मी किती चांगला उदय आहे माझा पुण्याचा, की त्यांच्यापासून कमीत कमी त्यांच्यासारखा नाहीये. त्यांच्यासारखा नाहीये आणि किती चांगला आहे. किती चांगले भाव असतात आपले. नॉन-व्हेज खाण्याचे भाव होत नाहीत. होतात का? ते होत नाहीत. शराब आदी पिण्याचे भाव होत नाहीत. होतात का? नाही होत. फालतू काम करण्याचे भाव होत नाहीत. हिंसा करण्याचे परिणाम होत नाहीत. बाहेरमध्ये व्यर्थमध्ये बारमध्ये वगैरे फिरण्याचे परिणाम होत नाहीत. फालतू टाइमपास करण्याचे परिणाम होत नाहीत. सारखं बाहेरच खाण्याचे परिणाम होत नाहीत. व्यसन करण्याचे परिणाम होत नाहीत. याचा अर्थ याचा अर्थ हा तर आहे ना, की अरे आपले परिणाम किती चांगले आहेत. त्यांच्यापेक्षा तर आपण किती चांगले आहोत. आहेत की नाही? तर हे परिणाम होणं सुद्धा या पंचम काळामध्ये असे भाव राहणं सुद्धा खूप मुश्किल आहे. हे तुम्ही बघा आसपास तुम्हाला अधिक तर नॉन-व्हेज खाणारेच मिळतील. मिळणार की नाही मिळणार? अधिक तर मिळणार. 100% पेक्षा 90% तर लोक असेच असतात. 10% आपण काढू शकतो आणि त्यामध्ये सुद्धा आपले भाव किती चांगले आहेत. आपले परिणाम किती चांगले आहेत. ते सुद्धा मिळाले कशामुळे? की आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपल्या आजूबाजूचा समागम हे सर्व मिळणं सुद्धा खूप कठीण आहे. दादांनी खूप छान लाईन लिहिल्या. मी खूप वेळेस वाचून पण दाखवली. मागच्या वेळेस पण तुम्हाला वाचून दाखवली होती. तर तुम्ही लक्षात ठेवली की नाही माहित नाही. काय सांगितलं होतं? एकदा परत वाचतो. एकदा लक्ष द्यायचंय. खूप सुंदर लाईन आहे. सगळ्यांना पाठ झाल्या पाहिजेत. एक लाईन अशी आहे, की जी आपल्याला खरोखर पाठ करण्यायोग्य आहे. जी आपल्या खरोखर घरामध्ये लिहून ठेवण्यायोग्य आहे. घरामध्ये नाही तर दिमागामध्ये लिहून ठेवण्यायोग्य आहे. ज्या आपण फालतू गोष्टी याने आज मला असं बोललं, त्याने आज मला असं बोललं. ह्या ज्या गोष्टी आपण लिहून ठेवतो ना, ज्या परत कधीच विसरत नाही. म्हणजे त्या लिहून ठेवून काहीच फायदा नाहीये. त्या आठवण ठेवून काहीच फायदा नाहीये. ह्या लाईन आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत.
काय लाईन दिलेल्या आहेत एकदा मी बोलतो, सगळ्यांनी शांतपणे ऐकायचंय आणि त्याची फिलिंग करायची, त्याचा भावभाषण समजायचंय. ओके. इंद्रियों के भोग एवं भोगने की भावना, हे सुलभ दुर्लभ नहीं है, इन सभी का पावना. काय लिहिलं समजलं तुम्हाला? काय भावना लिहिली याच्यामध्ये? आचार्य कुंद कुंद देव सुद्धा लिहितात, सुध परिचिदानुभूता सव्वसवी काम भोग बंद कहा, एयत सुवलंबो नवरीन सुलहु विहतस. म्हणजे कशासोबत आपण परिचित आहोत? सुध म्हणजे सुनी हुई है, परिचित अनुभूता, परिचित म्हणजे आपण परिचित आहोत, आणि अनुभूत म्हणजे अनुभव सुद्धा केलेला आहे. कशाचा अनुभव केलेला आहे? काय आपण ऐकलेला आहे? कशासोबत परिचित आहोत? शुद्ध परिचिदानुभूता सव्वसवी काम भोग बंध कहा. काम भोग बंधनची कथा ही आपण सर्वांनी ऐकलेली आहे, ऐकलेली आहे, परिचित आहोत, त्याचा अनुभव सुद्धा केलेला आहे. ते खूप जास्त मुश्किल नाहीये. ते करण्यासाठी आपल्याला जास्त पुरुषार्थ करावा लागत नाही. दादाने काय लिहिलं की इंद्रियों के भोग एवं भोगने की भावना. इंद्रिय भोग भोगण्याची भावना, हे करण्यासाठी काय करावं लागतं? काही करावं लागत नाही. इंद्रिय भोग प्राप्त करण्यासाठी जास्त पुरुषार्थ करावा लागतो का? जास्त पुरुषार्थ करावा लागत नाही. थोडासा पुण्याचा उदय आला की लगेच इंद्रियाचे भोग सुद्धा मिळून जातात, त्याला जास्त टाइम लागत नाही. आपण बघू शकतो, रोडपतीला करोडपती व्हायला जास्त टाइम लागत नाही. करोडपतीला रोडपती व्हायला सुद्धा जास्त टाइम लागत नाही. असे खूप उदाहरण मिळतील तुम्हाला. अरे असा चमत्कार झाला, रातोरात करोडपती होतो की नाही होत? असा राहत होता याच्यामध्ये, आणि एकदमच प्रधानमंत्री, एकदमच काय झाला की कलेक्टर. ते होण्यासाठी जास्त काही लागत नाही, ते करण्यासाठी जास्त पुरुषार्थ करावा लागत नाही. ते सर्व काही सुलभ आहे. किती वेळेस केलेलं आहे आपण? केलेले आहे की नाही केलेले? खूप वेळेस केलेलं आहे, परंतु काय केले नाही. बघा समोर काय लिहिलं, इंद्रियों के भोग एवं भोगने की भावना, हे सुलभ दुर्लभ नहीं है, इन सभी का पावना. की यांचं पावना, यांचं प्राप्त करणं हे जास्त दुर्लभ नाहीये, हे सर्व सुलभ आहे, सगळ्यांना मिळून जातं. सगळे याच्यासाठी प्रयत्न करतात, ते त्यांना मिळून जातं. ते प्राप्त करणं जास्त दुर्लभ नाहीये. समोर काय लिहिलं अजून, हे महादुर्लभ आत्मा की जानना पहचानना, हे महादुर्लभ आत्मा की साधना आराधना. ओ, किती सुंदर लाईन लिहिल्या. काय दुर्लभ आहे? दुर्लभ नाही, महादुर्लभ आहे. काय दुर्लभ आहे? आत्मा को जानना पहचानना, आत्मा की साधना आराधना. हे करणं खूप मुश्किल आहे. हे करण्यासाठी खूप दृढता लागते, खूप पुरुषार्थ लागतो, खूप ज्ञान लागतं. बाहेर मध्ये भोग भोगण्यासाठी जास्त तेवढं लागत नाही. लागतं का? भोग भोगण्याचे परिणाम सहज येतात, परंतु भोग सोडण्याचे परिणाम, भोग सामग्रीपासून दूर हटण्याचे परिणाम खूप विरले जीव असे असतात की ज्यांना यांचे असे परिणाम येतात. नाहीतर अधिकतर जीव पैदा झाला नाही, जन्म झाला नाही की भोग भोगायला सुरू होतो. त्याला शिक्षण पण भोग भोगण्याचंच दिलं जातं. त्याला कशासाठी लावलं जातं की भोग भोगण्यासाठीच लावलं जातं. ज्ञान पण भोगाचंच दिलं जातं, दर्शन पण भोगाचंच चालू असतं, चारित्र्य आचरण सुद्धा भोग भोगण्याचंच चालू असतं. असे किती जीव असतात की जे खरोखर त्यांचे परिणाम बदलतात, त्यांना आत्मसाधना करण्याचे भाव होते, आत्मसाधनेकडे ते वळतात. किती जीव असतात? 6 महिने 8 समयामध्ये 608 जीव मोक्षाला जातात. किती 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 जीवांपैकी? अनंत जीवांपैकी, अनंत जीवांपैकी
अनंत जीवांपैकी किती जणांचे भाव बदलतात? 6 महिने 8 समय मध्ये फक्त 608 जीव आपलं कल्याण करतात. 608 जीव मोक्षाला जातात. म्हणजे किती दुर्लभ आहे. एक तर निगोद मधून निघणं हेच महादुर्लभ आहे. अशा परिस्थितीमधून आपण निघालेलो आहोत, ते सुद्धा महामुश्किलीने निघालेलो. हे थोडं फिलिंग करायचंय. फक्त ऐकून चालणार नाही. हे आपण जिथे आलेलो आहोत त्याची महिमा आपल्याला माहित नाहीये. आपण जिथे बसलेलो आहोत खरोखर त्याची महिमा आपल्याला माहित नाहीये. अजून सुद्धा किती टाइम राहिलेला आहे. तो टाइम आपला एक एक समय आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे आपल्याला माहित नाहीये. जर तो टाइम असाच निघून गेला तर काय होणार? तर काय होणार? जर असंच भोग भोगण्यामध्येच, आराम करण्यामध्येच, मस्ती मोज करण्यामध्येच जर हा सगळा टाइम निघून गेला, जो एक एक मिनिट म्हणजे एक एक रत्नासारखा आहे, एक एक करोडच्या हिऱ्यासारखा आहे. जर तो व्यर्थ निघून गेला तर आपली काय हालत होईल? मग कुठे जाऊन पडाल? मग परत हे सगळे संयोग मिळणार आहेत का? मग परत हे सगळे 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 असे जे 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 काही आपल्याला मिळालेलं आहे, देवशास्त्र गुरु मिळालेले आहेत, हे सगळं आयु मिळालेली आहे, हे शरीर व्यवस्थित मिळालेलं आहे, ते मिळणार आहे का? पंडित दौलतरामजींनी प्रत्येक ढालमध्ये हे आपल्याला सांगितलं. मागच्या ढालमध्ये सुद्धा सांगितलं होतं. मनुष्य पर्यायाची दुर्लभता. काय सांगितलं होतं? यह नर भव फिर मिलन कठीण है, जो सम्यक नहीं होवे. यह फिर मिलन कठीण है. खरोखर हे नरभव, हे मनुष्य जन्म हे परत मिळणं खूप मुश्किल आहे. जर आपण काय केलं नाही, जर सम्यक दर्शनची प्राप्ती केली नाही, वेळ असताना जर टाइम केला नाही, म्हणजे वेळ असताना जर वेळेचं महत्व समजलं नाही, तर ती वेळ परत येत नाही. तर ती वेळ आपल्याला कधीच मिळणार नाही. परत मिळणं खूप मुश्किल आहे. परत आपल्याला कुठे भटकावं लागेल, परत कुठे जावं लागेल, कुठे राहावं लागेल, कुठे पडावं लागेल, हे काहीही सांगता येत नाही. समोरच्या लाईन बघायच्या आहेत. काय लिहिलं? अजून विचार करायचा आहे. काय महादुर्लभ आहे? आत्माची साधना, आत्माची आराधना, आत्मा की जानना, आत्मा की पहचानना. ही महादुर्लभ आहे. सहजासहजी कोणाला होत नाही. आत्मा नाव काढलं तरी लोकांना असं वाटतं की भूत आहे. प्रवचन मध्ये बसलो की असं वाटतं की अरे काय हे आत्मा 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 करत बसतात. म्हणजे लोक बोर होऊन जातात. परंतु त्याशिवाय दुसरं आहे काय? आत्मा आत्मा म्हणजे तुम्ही स्वतःच आहात. आत्मा आत्मा म्हणजे आपल्या स्वतःची चर्चा चालू आहे. आत्मा आत्मा म्हणजे कुणाची तीर्थंकर परमात्माने सुद्धा दुसरं वेगळं काही सांगितलं नाही. पूर्णपणे 30 वर्षापर्यंत महावीर भगवान काय सांगत होते? कोणाचं गुणगान करत होते? माझं स्वतःच गुणगान करत होते. दुसरं काही करणार नाही. कोण सुंदर आहे? सौवत्थ सुंदरो लोये. आचार्य कुंद देव समयसार मध्ये लिहितात. या दुनियामध्ये सर्वात जास्त सुंदर आहे तर कोण सुंदर आहे? की सौवत्थ सुंदरो लोये. की सर्वात सुंदर जर कोण असेल, बोले तू स्वतःकडे बघ, तू स्वतः सुंदर आहेस. तुझ्यासारखा सुंदर या लोकांमध्ये कोणीच नाहीये. आचार्य कुंद देवांनी असंच लिहिलं का मग हे? थोडासा विचार करायचा आहे. आपण कुठे चाललेलो आहोत? आपल्या काय कसे परिणाम होत आहेत? आपण कसे काम करत आहोत? आणि मला काय करायचंय? जर ते काम मी नाही केलं तर मग माझी काय हालत होईल? परत मला किती भटकावं लागेल? हे आपल्याला सांगत आहेत. ओके. आता आपण जिथे येऊन बसलेलो आहे त्याची काय महिमा आहे? बघायचे समोर. नर देह उत्तम देश पूरन आयुषुभ आजीविका दुर्वासना की मंदता परिवार की अनुकूलता सत सज्जनों की संगति सत धर्म की आराधना हे उत्तरोत्तर महादुर्लभ आत्मा की साधना आत्मा की साधना.
किती सुंदर लाईन लिहिल्या, परंतु एक एक मर्म, एक एक लाईन मध्ये एवढा मर्म भरलेला आहे की खरोखर आपण विचार नाही केला तर हे सर्व मिळणं खूप मुश्किल आहे. काय काय मिळालं आपल्याला? नरदेह उत्तम देश पुरण, नरदेह मिळणं, एकतर मानुष्य जन्म मिळणं, मनुष्य जन्माची प्राप्ती होणं. जरा विचार करायचा आहे, जर मच्छर झालो असतो तर, जर डुक्कर झालो असतो तर, जर कुत्रा झालो असतो तर काय हालत झाली असती? जर नारीमध्ये किडा बनलो असतो तर, जर एकेंद्रिय झालो असतो तर, तसं झालेलो तर आहोत. परंतु आता आपण थोडेसे समजदार आहोत. समजदार आहोत म्हणून त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं आपल्याला आठवलं पाहिजे, की अरे जर अशी अशी माझी अवस्था असती तर, आणि अशी मी अवस्था खूप वेळेस प्राप्त केलेली आहे. परंतु असं काहीतरी काम केलं, की ज्यामुळे त्या अवस्थेमधून मी बाहेर आलो आणि मला ही चांगली अवस्था मिळाली थोडीशी. आणि असं काय चूक केली होती मी, की मला ते परत त्या त्या अवस्थेमध्ये मी जन्म घेतला होता. तर ती चूक मला सुधरवायची आहे. ती चूक मला परत करायची नाहीये. जर ती चूक परत झाली, तर परत हीच अवस्था परत मला मिळणार. एक तर नरभव, नरदेह उत्तम, की मनुष्य जन्म मिळणं. मनुष्य जन्माच्या प्राप्तीसाठी साक्षात देव सुद्धा तरसतात. देव लोक सुद्धा खूप तडपतात, की अरे माझी सगळी धन संपत्ती घ्या. मला काही नको, परंतु मला थोड्या वेळासाठी मनुष्य जन्म द्या. मला मनुष्य शरीर द्या. देव लोक सुद्धा तरसतात. आणि मनुष्य लोक कशासाठी तरसतात? अरे पुण्य इकट्ठा करा, पुण्य इकट्ठा करा. कशाला? देवगतीमध्ये जायचं. कशामध्ये जायचंय? देवगतीमध्ये जायचंय. पंचकल्याणक मध्ये आपण बघतो, ज्यावेळेस दीक्षाचा प्रसंग येतो, त्यावेळेस काय होत असतं? कोण उचलतं पालखी? देव लोक उचलतात की मनुष्य लोक उचलतात? का उचलतात मनुष्य लोक? कारण की मनुष्य लोकांमध्ये संयम धारण करण्याची ताकद असते. ते संयम धारण करू शकतात. देव लोकांमध्ये ती ताकद नसते. म्हणून देव लोक सुद्धा तरसतात. महावीर भगवानच्या समोशरणमधलं मी उदाहरण सांगितलं होतं. किती तडपत होते. बोले सगळी सामग्री घ्या. आम्हाला काही सुद्धा नको. परंतु मला थोड्या वेळासाठी मनुष्य पर्याय द्या. आणि हे मनुष्य ज्यांना भेटलेले आहे, बोले त्यांना त्याची महिमा नसते. ते थोडं उलटं डोकं चालवतात आणि त्यांना वरती जाण्याची इच्छा असते. समजतंय थोडस? तर काय मिळालेलं आहे आपल्याला, की हे मनुष्य शरीर मिळालेलं आहे. त्या शरीरामध्ये सुद्धा सगळे पार्ट व्यवस्थित आहेत. कान बरोबर आहे, नाक बरोबर आहे, डोकं बरोबर आहे, सगळे बरोबर आहेत. आहेत की नाही आहेत? कुपोषित तर नाही आहेत आपण, लांगडे तर नाही आहेत, ऐकायला येत नाही असं तर नाहीये, डोळ्याने दिसत नाही असं तर नाहीये, सर्व मिळून मतिमंद झालेलो आहोत असं तर नाहीये. बोलले असं पण नाहीये. सगळ्या गोष्टी समजतात सुद्धा. एवढी एज झालेली असून सुद्धा, एवढे वृद्ध झालेले असून सुद्धा सगळ्या गोष्टी जिन्वानीच्या सर्व गोष्टी आपल्या डोक्यामध्ये क्लिअर होतात. म्हणजे आपल्यामध्ये क्षयोपशम सुद्धा चांगला आहे. हे असणं पण खूप गरजेचं आहे. जर नसतं तर काय हालत झाली असती, थोडासा विचार करायचा. ठीक आहे. त्यामुळे हे ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, त्याचा सदुपयोग करायचा की दुरुपयोग करायचा हे आपल्या हातामध्ये. ठीक. तर नरदेह उत्तम देश, उत्तम देशचं मिळणं हे सुद्धा महादुर्लभ आहे. जर पाकिस्तानमध्ये जन्म झाला असता तर, जर चायनामध्ये जन्म झाला असता तर व्हेज खायला मिळालं नसतं. काय मिळालं नसतं? त्यांची हालत बघायची आपण. त्यांना कुठे जिन मंदिर आहे, कशी त्यांची भावना असते. कंटिन्यू ते भोग भोगण्यामध्ये लागलेले असतात. त्याशिवाय त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. कंटिन्यू मारकाट करण्यामध्ये लागलेले असतात. कंटिन्यू पळापळामध्ये करण्याला लागलेले असतात. कंटिन्यू सगळे कोणताच प्राणी असा सोडला नाही की ज्याला ते खात नाहीत. सगळ्या प्राण्याला खाण्यामध्ये लागलेले असतात. कषायमध्ये लागलेले असतात. कुणाकुणाचं जमत नाही, कुणाकुणाचं पटत नाही. सगळे भांडणं चालू असतात. सारखे आतमधून जळण चालू असते. असतं की नसतं? गरीब देशामध्ये पैदा झालो नाहीत. जिथे खाण्यापिण्याचेच वांदे आहेत. अशा देशामध्ये पैदा झालेलो नाहीयेत, की ज्या देशामध्ये कंटिन्यू युद्ध चालू असतात. कोरियामध्ये, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया तिकडे पैदा झालो नाही. आणि तिथे तर काय हालत असते. आपण सगळे परिचित आहोत. असा उत्तम देश आपल्याला मिळालेला आहे. कोणता देश? बोले भारत सारखा देश मिळालेला आहे.
ज्या देशामध्ये तुम्हाला लाखो जैन मंदिर मिळतील, जैन मंदिरच नाही तर घराघरामध्ये आता जिनवानी मिळते, घराघरामध्ये तत्वचर्चा मिळते, घराघरामध्ये असं आहे की आता साक्षात समोशरण पोहोचलेलं आहे की नाहीये? पूर्णपणे धर्मनिरपेक्ष देश आहे, सर्वांना स्वतंत्रता आहे. जो धर्म पाहिजे आपल्याला त्या धर्माचं पालन आपण करू शकतो. जर बाहेर असतो तर अशी व्यवस्था नसती, शुद्ध खाण्यापिण्याची व्यवस्था नसती, नॉनव्हेज शिवाय दुसरं बघायलाच भेटलं नसतं. अशी तर अवस्था नाहीये. बोले हे सर्व जे मिळालेलं आहे आणि हे प्रॅक्टिकल आहे. तुम्ही बाहेर टाकून बघा दुसऱ्या देशामध्ये तुम्हाला नॉनव्हेज शिवाय दुसरं काहीच मिळणार नाही. मिळतं का? बोले मिळतच नाही. तर हे सर्व गोष्टी मिळाल्या आहेत, हे आपल्या पुण्याचा उदय आहे. आपल्याला वाटतं तसं, की आपण असंच टाइमपास म्हणून उडवून टाकतो. की आपल्याला दुसऱ्यांचीच महिमा येते, की अरे हे किती भाग्यवान आहेत. हे किती भाग्यशाली आहेत. यांना किती मस्त सर्व घर मिळालं, सर्व पैसे मिळाले, हे मिळालं, ते मिळालं. त्याने कोणीही भाग्यवान नसतो. सुखी किती आहे तो? आहे का सुखी? ते सुख नावाची तर गोष्टच माहित नाही त्याला. समजलं? तर हे उत्तम देशची प्राप्ती होणं हे सुद्धा महादुर्लभ आहे. समोर अजून उत्तम देश, पूर्ण आयु, आयु सुद्धा पूर्ण मिळाली. आयु मिळाली की नाही पूर्ण? मिळाली की नाही मिळाली? असं झालं असतं 2 महिन्याचाच असताना मेलो असतो तर, 1 घंट्याचा असतानाच मेलो असतो तर, होतायत की नाही होतायत? लहानपणीच मेलो असतो तर, 4 वर्षाचा झाला आणि लगेच अरे असं झाला वरतून बघत होता आणि पडला खाली, मेला. रस्त्यावरती खेळत होता, गाडी येऊन चिरडून गेली, खतम झाला. खूप सारे लहान-लहान मुलं असतात, की त्या बोळामध्ये पडतात, मरून जातात. ॲक्सिडेंट होतो, मरून जातात. कुत्र्याने पकडलं, खाऊन टाकलं, मरून गेला. होतंय की नाही होत? काही जण तर गर्भातच मृत्यू होते. परंतु तो एक मनुष्यभाऊ गायब झाला. एक मनुष्यभाऊ जो दुर्लभ मिळालेला होता, बोले तो तो काउंट नाही होणार. आयु सुद्धा पूर्ण मिळाली. जिथे आपण कमीत कमी बुद्धी आली, बुद्धी येऊस तोपर्यंत बुद्धी यायला तर 8 वर्ष लागतातच. समज यायला 8 वर्ष लागतात. तेच ते सुद्धा आलं. समज सुद्धा झाली. सर्व शिकलो सुद्धा. सर्व गोष्टी समजल्या सुद्धा. अजून सुद्धा टाईम आहे. परंतु टाईम असून सुद्धा जर त्या टाईमची किंमत केली नाही, तर तो टाईम परत येत नाही. पूर्ण आयु मिळाली. आयु सुद्धा पूर्ण मिळाली. शुभ आजीविका. बोले आजीविका सुद्धा शुभ मिळाली. मिळाली की नाही मिळाली? खाण्यापिण्याचे तर वांदे नाहीयेत. जर आयु पूर्ण मिळाली असती आणि आजीविकाच पूर्ण नसती बरोबर, तर मग लागला असता सारखं कंटिन्यू. कशामागे लागला असता? अरे दिवसभर काम नाही केलं, तर मग संध्याकाळी काय खाणार? दिवसभर यांच्या मागे नाही पळालो, तर मग संध्याकाळी खाण्यापिण्याची व्यवस्था नाही होणार. मी राहणार कुठे? राहण्याची व्यवस्था कशी होणार? असं तर नाही झालं आपलं. अशी तर हालत नाहीये. बोले अशी हालत नाहीये. म्हणजे किती किती आपण एकदम असे अशा लोकांना बघा तुम्ही. अशा लोकांना बघितल्याशिवाय आपल्याला समजत नाही. खाण्यापिण्याचे वांदे असतात, राहण्याचे वांदे असतात. कुठे राहायचं, कुठे खायचं? आज सकाळी सकाळचं भागलं तर संध्याकाळी काय करणार? ही चिंता लागलेली असते. कंटिन्यू डोक्यामध्ये तेच चालू असतं आणि त्यासाठीच प्रयत्न करत असतात. तिथे कुठे आत्मा मिळणार त्यांना? तिथे कुठे जिनवाणी ऐकायचा प्रयत्न होणार? थोडंसं म्हटलं जरी आपण, की "अरे या चला थोडंसं मंदिरमध्ये दर्शन करा." बोले, "नाही पंडितजी." का नाही जाऊ शकत? की जर आम्ही दिवसभर काम नाही केलं, तर संध्याकाळच्या रोटीची व्यवस्था कोण करणार? आहेत की नाही असे लोकं? अशी खूप लोकं आहेत. अशी आपली हालत तर नाहीये. अशी आपली हालत नाहीये. म्हणजे आजीविका सुद्धा व्यवस्थित आहे. आजीविका सुद्धा आपल्याला भरपूर मिळालेली आहे. असं नाहीये की नाही मिळालेली आहे. ठीक? तर त्या आजीविकेची सुद्धा आपल्याला जर ते नसतं तर त्यामागेच पडलो असतो. तर मग आपल्याला हे धर्म करताच आला नसता. समजलं? तर ते मिळालेलं आहे याचा अर्थ कशासाठी? भोग भोगण्यासाठी नाही. याचा अर्थ असा नाही की मौज-मस्ती करण्यासाठी. जर ते सर्व मिळाले एक तर पुण्याच्या उदयाने. कशाने मिळाले ते सर्व? ते सर्व पुण्याच्या उदयाने मिळालं. आपण काय केलं? की जर त्याला भोग भोगण्यामध्ये उडवलं, तर पुण्य तर केलं खर्च.
काय झालं? पुण्य तर झालं खर्च, आणि जे भोग आपण भोगत राहिलो बोले त्याच्यामुळे पाप अजून बनलं. काय झालं? पाप कर्म झाले इन्कम, पाप कर्माची झाली इन्कम, आणि पुण्य कर्म गायब झाले, पुण्य कर्म आउट गोईंग झाले. समजते काय बोलत आहे मी? हे सर्व जे काही मिळालेले आहे ते पुण्याच्या उदयाने मिळालेलं आहे, आणि त्याचा उपयोग कशासाठी करायचा आहे? बोले आता सर्व मिळाले तर धर्म करण्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. खरोखर त्याचा उपयोग त्यामध्येच आहे, त्याची सार्थकता त्यामध्येच आहे. जर ते सोडून जर आपण भोग भोगण्यामध्ये उडवलं, बोले पाप कर्माचा बंध डबल होणार, आणि पुण्य तर खर्च होतच आहे. मग पुढे काय होणार? की पुढचं सगळंच बिघडणार, पुढचं सगळं गडबड होणार. परत हे संयोग मिळणं महा मुश्किल आहे. समजलं? शुभ आजीविका. समोरचं लिहिलं दुर्वासना की मंदता. दुर्वासना म्हणजे वासनाचे परिणाम नाहीयेत, जास्त व्यसन करण्याचे परिणाम नाहीयेत, क्रोध कशाय, मान कशाय, मायाचारीचे परिणाम नाहीयेत. आहेत का? व्यसनचे परिणाम असतात का आपले? दुर्वासना की मंदता. त्या परिणामांची मंदता आहे, कषायांची मंदता आहे, परिग्रह रूप कषायची मंदता आहे, क्रोध मान माया लोभ व्यसन रूप परिणाम त्यांची मंदता आहे, मांस न खाण्यारूप परिणाम, मदिरा न पान करण्यारूप परिणाम हे होतात का? बोले ते परिणाम होत नाहीत. म्हणजे कषायांची सुद्धा खूप मंदता आहे, आपल्या दुर्वासनाची मंदता. वासना म्हणजे परिणाम, आणि कसे परिणाम? दूर म्हणजे खोटे परिणाम, खोटे परिणाम तर होत नाहीत, अशा परिणामांची सुद्धा मंदता आहे. अजून दुर्वासना की मंदता, परिवार की अनुकूलता. परिवारची अनुकूलता आहे की नाहीये? परिवाराची सुद्धा अनुकूलता आहे. असं तर नाहीये की घरातले धर्म करू देत नाहीत. काय लावून बसला असे सकाळ सकाळी, काय लावून बसला हे संध्याकाळी, हे काम धंदे सोडून दिले आणि असं करत बसला, असं तर नाहीये. असंही नाहीये. सगळे परिवारवाले सुद्धा साथ देतात. परिवारवाले सुद्धा आपल्याला समर्थन करतात की नाही तुम्ही धर्म करते तर बिलकुल करा. तुम्ही इकडे बघू सुद्धा नका आमच्याकडे काय चालू आहे. बोलतात की नाही बोलत? हे जे मोबाईल घेऊन बसलेलो आहोत आपण, मोबाईल घेऊन बसलेलो आहोत म्हणजे आपल्या पुण्याचा उदय आहे की नाही? खूप जणांकडे तो मोबाईलच नसतो. त्यांना त्यांचा अभाव असतो. तर हे आपण सर्व घेऊन बसलेलो आहोत म्हणजे आपल्याकडे अनुकूलता आहे. हे बसण्याचे भाव आहेत. जिथे जिनवाणी ऐकण्याचे भाव आहेत, बोले दुर्वासनाची मंदता आहे. जिथे समोर मोबाईल आहे याचा मतलब, याचा अर्थ हा आहे की परिवारवाले सुद्धा अनुकूल आहेत आणि आजीविका सुद्धा व्यवस्थित आहे की नाहीये? या सर्व गोष्टी व्यवस्थित मिळालेल्या आहेत. परिवार की अनुकूलता, सत सज्जनों की संगती, हे तर अजून महादुर्लभ असतं. काय असतं? सत सज्जनों की संगती, खऱ्या धर्माला फॉलो करणाऱ्या लोकांची संगती, चांगल्या लोकांची संगती मिळते का सहज? सहज मिळत नाही. आपले परिणाम मिळाले, आपण सगळे स्वाध्याय करायला बसलो, याचा अर्थ आपले भावना मिळणं सुद्धा खूप गरजेचं आहे. जर आपले भावच नसते मिळाले, जर स्वाध्याय करण्याचे परिणामच नसते झाले, तर बसलो असतो का? बसलोच नसतो. ज्याचे नाहीत होत ते कुठे बसलेले आहेत? ते पण आपल्या सोबत आहेतच ना. आपल्या सोबत आहेत म्हणजे आपल्या संपर्कामध्ये आहेतच, परंतु भावच होत नाही, परिणामच होत नाहीत. सत्सज्जन लोकांची, चांगल्या लोकांची संगती हे सुद्धा खूप दुर्लभ असतं. मुनिराजांची संगती मिळणं हे खूप दुर्लभ असतं. देवशास्त्र गुरूंची संगती मिळणं हे खूप मुश्किल असतं. ते सर्व आपल्याला मिळालेलं आहे. मिळालेलं आहे की नाही मिळालेलं आहे? कुणाचं राहिलंय काय अजून? म्हणजे काही राहिलेलं नाहीये. सर्वांना मिळालंय. मिळालंय की नाही मिळालं? असं वाटतं तुम्हाला की नाही की आपल्या आजूबाजूला सगळे सज्जन लोक आहेत किंवा मी ज्यांच्या संपर्कामध्ये आहे ते सगळे चांगले लोक आहेत, असं नाही की कोणी खराब आहे. जैन आहे म्हणजे साधर्मी आहे याचा अर्थ तो चांगलाच आहे, आणि अशाच लोकांना आपण साधर्मी बनवतो की जे चांगले आहेत, चांगले विचार ठेवतात, पॉझिटिव्ह थिंकिंग वाले असतात.
निगेटिव्ह विचार करत नाहीत, धर्म मार्गामध्ये आपल्याला लावतात, धर्म मार्गापासून दूर करतात, अशा लोकांपासून तर आपण दूरच राहतो की नाही? तर मग सत्सज्जनों की संगती हे सुद्धा खूप महादुर्लभ आहे. समोर सत धर्म की आराधना, हो हे तर अजून महादुर्लभ आहे. काय? सत धर्म की आराधना, खऱ्या धर्माची आराधना करायला मिळणं. किती धर्म आहेत दुनियामध्ये? पावला पावलाला धर्म चेंज होतो, सगळ्यांची मान्यता वेगवेगळी असते. जैन धर्मामध्येच आपण बघतो की खरा धर्म सोडून कशा कशामध्ये धर्माची बुद्धी ठेवतात, कशा कशामध्ये धर्म मानतात, किती वेगवेगळ्या प्रकाराने धर्म समजतात की हे केल्याने धर्म होतं, ते केल्याने धर्म होतं, असं केलं तर धर्म होणार, इकडे गेलात तर धर्म होईल, तिकडे गेलात तर धर्म होईल. अरे कुठे गेल्याने धर्म होता? बोले कुठे गेल्याने धर्म होत नाही. धर्म काय आहे हे पहिले समजणं खूप गरजेचं आहे. खऱ्या धर्माची आराधना करायला मिळणं. अरे सगळे लोक जिथे पुण्यामध्ये धर्म समजतात, पुण्य केल्याने धर्म होतं, पुण्य केल्याने धर्म होतं. आणि जर बघायला गेलं तर वास्तविकता काय आहे? अरे पुण्य भाव में धर्म मानना, जिन मत में मिथ्यात्व कहा. पुण्य परिणाम मध्ये सुद्धा धर्म नाहीये हे जिनवानी सांगते. बाकी लोक आपण का बघतो तर काय करतायत? पुण्यामध्ये धर्म मानून बसलेले आहेत, तेच करत आहेत. तर मग ते धर्म करत आहेत की अधर्म करत आहेत? जिन मत में मिथ्यात्व कहा, हे विपरीत नावाचं मिथ्यात्व आहे आणि त्यांनी कर्माचा बंध, पाप कर्माचा बंध होतो, पुण्य कर्माचा बंध होत नाही जर धर्म समजून करत असाल तर. हे जिनवाणीमध्ये लिहिलेले आहे. खरा धर्म माहितीये का? बोले खरा धर्म तर माहितच नाही. सम्यक दर्शन माहितीये काय? बोले काहीच माहित नाही. सम्यक ज्ञान माहिती आहे का? बोले सम्यक ज्ञान माहित नाही. मी कोण आहे, तू कोण आहेस हे तरी माहितीये का? बोले ते सुद्धा माहित नाही. धर्म कोणासाठी केला जातो हे तरी माहितीये का? हे पण माहित नाही. सगळं चालू आहे ते शरीरासाठी, म्हणजे सगळी गडबड आहे. उलटी गंगा तिथूनच वाहत आहे, तिथूनच सगळी गडबड होते. समजलं? तर सत धर्म की आराधना, खरा धर्म समजणं आणि त्याची आराधना करायला मिळणं हे महा मुश्किल आहे. कसं आहे? काय वाटतं तुम्हाला? जर आतापर्यंत आपण जिनवाणी ऐकली नसती, जिनवाणी समजली नसती, तर आपण पण काय करत असतो? काय करत असतो? हे सगळे संयोग वाया घालवत असतो की नसतो? खरा धर्म आपल्याला समजला असता का? खरा धर्म समजलाच नसता, यथार्थ धर्माची आराधना करायला भेटलीच नसती. तसंच आपण, जसे दुसरे लोक मरतात तसंच आपण सुद्धा मरून गेलो असतो. काय फायदा झाला असता मग तुमचा मनुष्य जन्मामध्ये येऊन? की काहीच फायदा झाला नसता. समजते? सत धर्म की आराधना हे उत्तरोत्तर महादुर्लभ, हे उत्तरोत्तर महादुर्लभ. म्हणजे आतापर्यंत जेवढे पॉइंट सांगितले ते एकापेक्षा एक महादुर्लभ आहेत. आणि शेवटला यामध्ये सुद्धा सगळ्यात महादुर्लभ काय आहे? तर आत्मा की साधना, हे उत्तरोत्तर महादुर्लभ आत्मा की साधना. आत्माला समजणं हेच दुर्लभ आहे. समजल्यानंतर साधना करणं. खऱ्या धर्माची आराधना म्हणजे खरा धर्म समजणं पहिले हे खूप गरजेचं आहे. धर्म समजल्यानंतर ते करणं, ते आपल्यामध्ये स्वीकार करणं, ते आपल्यामध्ये अंगीकार करणं हे तर महादुर्लभ आहे. आहे की नाही? आहे की नाही? आता दुसरा पॉइंट. आता हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे. मिळालेलं आहे की नाही मिळालेलं आहे? तर मग आपल्यासाठी आता सुलभ आहे की नाही? आता दुसरा पॉइंट. चाय बनवणं सुद्धा कठीण आहे, परंतु सम्यक दर्शन करणं खूप सरळ आहे. आहे की नाही? कसं असं कसं असू शकतं? मला सांगा, तुमच्याकडे काहीच नाहीये, जंगलमध्ये गेलेले आहेत, तुम्ही दुसऱ्या नवीन गावामध्ये गेलेला आहात, तुम्हाला चाय बनवायची, काय करावं लागणार? पहिले तर पैसे आणावे लागतील. पैसे आणले, पैसे आणल्यानंतर त्याला पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करा. ते केले, ते केल्यानंतर गॅस आणा, गॅस आणल्यानंतर त्याला भांडं आणावं लागतं, मग दूध आणावं लागतं,
मग चाय पत्ती आणावी लागते, मग साखर आणावी लागते, मग गॅस पेटवावा लागतो, मग सगळं ते चाय पत्ती साखर वगैरे टाकल्यानंतर मग चहा बनते. त्याला पिण्यासाठी ग्लास आणावा लागतो. ते आणल्यानंतर मग कुठे 1 कप चाय मिळते. किती खटपट करावी लागली की नाही लागली? एवढं 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 आपल्याला करावं लागतं. आता सगळं आपल्याला मिळालेलं आहे. ते मिळवण्यासाठी एवढी सगळी खटपट केली की नाही केली आपण? केली. चाय बनवण्यासाठी आपल्याला दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं लागतं. परंतु सम्यक दर्शन करण्यासाठी सम्यक दर्शन करण्यासाठी कुणाकडे जायचंय? कोणाकडे नाही जायचंय. असं इथे बसायचंय आणि फक्त आपल्यामध्ये जायचं. त्याला काही आणावं लागत नाही, कुणाला ठेवावं लागत नाही, कुणाला उचलावं लागत नाही, कुणाला काहीच मागावं लागत नाही. फक्त स्वतःकडे बघितल्याने सम्यक दर्शनची प्राप्ती होते. तर मग ते दुर्लभ आहे की सुलभ आहे? आहे तर सुलभ, परंतु आपण ते आपल्या मान्यतेमुळे, आपल्या त्या मिथ्यात्वामुळे त्याला आपण दुर्लभ करून ठेवलेले आहे. आपल्या उपयोगामुळे आपल्याला पुरुषार्थ तसा करायला नको वाटतो, म्हणून आपण त्याला दुर्लभ समजलेलं आहे. असं वाटतं आपल्याला की अरे हे तर मुनिराजांचं काम आहे, हे तर व्रती श्रावकांचं काम आहे, हे आमचं थोडी काम आहे, हे आम्ही थोडी करणार, आम्ही तर मस्त भोग भोगणार, त्याच्यामध्ये मस्त राहायला आपल्याला मजा येते. परंतु सुलभ आहे की दुर्लभ आहे? आणि जे करेल त्याच्यासाठी सुलभ आहे, बाकीच्यांच्यासाठी दुर्लभ आहे. तर बोधी दुर्लभ भावनेमध्ये फक्त एवढं सांगत आहेत. काय सांगायचं आहे? की हे सगळ्यांना होत नाही. सगळ्यांना असे परिणाम होत नाहीत. सगळ्यांचे असे भाव होत नाहीत. त्यामुळे आता जे आपले परिणाम झालेले आहेत, त्यामुळे आता जे आपले असे भाव झालेले आहेत, खरोखर त्या परिणामांना टिकवणं हे आपलं काम आहे. खरोखर त्या उपयोगाला आपल्यामध्ये लवकरात लवकर समेटून घेणं हे आपलं काम आहे. कारण की जर पुन्हा हे परिणाम आपण लवकर समटले नाही, तर मग विकार रूप व्हायला जास्त टाइम लागत नाही. होतात का? विकार रूप व्हायला जास्त टाइम लागतो का? विकार रूप बदलायला जास्त टाइम लागत नाही. भोगण्याची भावना यायला परत जास्त टाइम लागत नाही. छोट्या मुलाला आपण मंदिरमध्ये घेऊन गेलो, पाठशाळेमध्ये घेऊन गेलो. पाठशाळेमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याला नियम दिला. महाराजजी समोर नियम दिला, पंडितजी समोर नियम दिला, की रोज पाठशाळेला येणार. त्याने सुद्धा उत्साहामध्ये नियम घेतला. मी आलू प्याज खाणार नाही, बाहेरचं खाणार नाही, चॉकलेट खाणार नाही. रोज पाठशाळेमध्ये येणार. आता त्याचे उत्साहामध्ये तिथे तिथे त्याचे परिणाम झालेले आहेत. ते परिणाम टिकवणं हे आपल्या हातात आहे. तो जसा बाहेर जातो, जसा स्कूलमध्ये जाणार, जसा इकडे तिकडे जाणार, तर त्याचे ते परिणाम बिघडायला टाइम लागतो का? परिणाम बिघडायला टाइम लागत नाही. परिणाम लगेच बिघडतात. त्यासाठी आता जे असे भाव झालेले आहेत, त्यांना सांभाळून ठेवणं, खरोखर त्याचा उपयोग करून घेणं हे आपल्या हातामध्ये आहे. हे जे सर्व आपल्याला मिळालेलं आहे, त्याचा उपयोग करणं हे आपल्या हातामध्ये आहे. बोधी दुर्लभ भावना फक्त एवढंच सांगते. काय सांगते? या एक पॉइंटचा विचार करायचा आहे. की अरे, प्रत्येक लोकांना बघतो आपण, प्रत्येक परिस्थिती बघतो आपण, सर्व काही बघत असतो आपण. सर्व बघत असताना असा विचार करायचा आहे, की अरे मी इथे नाहीये. याचा अर्थ मी किती पुण्याचा उदय आहे, की मी सुधारलेलो आहे. मी या ठिकाणी नाहीये. याचा अर्थ मी किती पुण्याचा उदय माझा, की मला अशी अवस्था भेटली नाही. मला असं शरीर भेटलं नाही. मला असा परिवार भेटला नाही. मला असं घरदार भेटलं नाही. मला असा देश भेटला नाही. म्हणजे मला एवढं सगळं चांगलं मिळालंय, त्याचा काहीतरी उपयोग करणं हे आपल्या हातामध्ये आहे. जर नाही केला उपयोग, तर मग काय होणार? यह नर भव फिर मिलन कठीण है, जो सम्यक नहीं होवे, परत मिळणार नाही. समजलं? तर बोधी दुर्लभ भावनेमध्ये काय सांगायचं आहे त्यांना? की सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य हे प्रगट होणं खूप मुश्किल आहे. खूप मुश्किल आहे कोणासाठी? की जे खरोखर दूर राहतात त्यापासून. त्याच्या कधी जवळ जाण्याचा प्रयत्नच करत नाहीत, त्यांच्यासाठी दूर आहे. त्यांच्यासाठी दुर्लभ आहे. जसं माणसांना जेवण बनवणं. कधी उतरलेच नाही त्याच्यामध्ये तर बनणार आहे का? कधी शिकणार आहेत का? कधी शिकणार नाही.
स्विमिंग करायची आहे आपल्याला, तर कधी उतरलोच नाही आपण त्यामध्ये, तर शिकणार आहोत का? शिकणारच नाही. ज्याला पाण्यापासून भीती वाटते, बोले त्यासाठी दुर्लभ आहे. काय दुर्लभ आहे? स्विमिंग करणं दुर्लभ आहे. ज्याला पाण्यापासून भीतीच वाटत नाही, जो डायरेक्ट मध्ये उतरतो, भले त्याला पोहता येत नाही, तरी पण त्याला स्विमिंग करणं दुर्लभ आहे की सुलभ आहे? सुलभ आहे. त्याला येणार, थोडा प्रयत्न केल्याने होणार. परंतु जो प्रयत्नच करत नाही, ज्याला त्याची आवडच नाहीये, ज्याला त्यामध्ये उतरायचंच नाहीये, बोले त्यासाठी दुर्लभ आहे. समजलं? मग आता आपल्याला उतरायचं की नाही उतरायचं, की अजून अजून दुर्लभ करत जायचं, हे आपल्या हातामध्ये आहे. ठीक? कारण की एकदा चान्स गेला तर परत मिळणे मुश्किल आहे. समोर बघा. आता भावार्थ वाचायचा आहे. काय सांगताय तिथे भावार्थ मध्ये? अशा या लोकांमध्ये मिथ्यादृष्टी जीवाने, लोकांमध्ये मागची जी भावना होती ती लोक भावना होती. लोक भावनेचं चिंतन आपण केलं होतं. तर अशा या लोकांमध्ये आपण का भटकत होतो? कारण सांगितलं होतं. सो लोक माही बिन समता, दुःख सहे जीव नित भ्रमता. या लोकांमध्ये समता नसल्यामुळे आपण कंटिन्यू भटकत आहोत. हे पॉइंट मागच्या भावनेमध्ये आपण बघितला. ठीक? तर इथे तेच समोर करतायत कंटिन्यू, की अशा या लोकांमध्ये मिथ्यादृष्टी जीवाने 9 ग्रेवे एका पर्यंतचे पद अनंत वेळा प्राप्त केले. ओहो, अनंत वेळा प्राप्त केले. तेथे रागी द्वेषी होऊन खेद खिन्न झाला. कसा झाला? की रागी द्वेषी झाला आणि खेद खिन्न झाला. परंतु त्याला लोकाच्या स्वरूपाचे सम्यक ज्ञान न झाल्यामुळे आकुलतेने दुखी झाला. म्हणून मुनिराज सम्यक ज्ञानाची साधना करून जन्म सफल करतात. काय करतात? मुनिराज कशाची साधना करतात? आत्मसाधना करून जन्म सफल करतात. आपण काय करतो? आत्मसाधना दूर लोक साधना करत असतो, संसाराची साधना करत असतो, इंद्रियांची साधना करत असतो, विषय भोगांची साधना करत असतो, उद्गल जड पदार्थांची साधना करत असतो. अशा पदार्थांच्या मागे लागलेलो असतो जे अनित्य आहेत, जे अशरण आहेत, जे संसार आहेत, जे अशुचिमय आहेत. समजतंय? अशा पदार्थांच्या मागे आपण लागलेलो असतो आणि त्यांची साधना करत असतो. जे कायम बदलणारे आहेत, जे परमनंट राहणारे नाहीयेत, ज्यांना किती वाचवण्याचा प्रयत्न केला तरी ते वाचणारे नाहीयेत, त्यांची पर्याय बदलणारच आहे. आणि अशा पर्यायांना म्हणजे अशा पदार्थांना आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो. नाही वाचले तर आपण दुखी होतो. अशा बदलणाऱ्या पर्यायांना, अशा बदलणाऱ्या वस्तूंना आपण न बदलण्याचा प्रयत्न करतो. अरे ते बदलू नये, त्याच्यामध्ये चेंज होऊ नये. परंतु आपण हे समजत नाही की अरे नाही, त्याचा स्वभावच तो आहे. बस तीच गोष्ट आपल्याला इथे सांगत आहेत. आतापर्यंत जे काही वाचलो आपण, मागे जे काही 12 भावनांचं चिंतवन केलं, त्याचं चिंतवन आता हळूहळू सार रूप समोर येणार आहे. समजलं? तर काय सांगितलं? की लोकाच्या स्वरूपाचे सम्यक ज्ञान न झाल्यामुळे आकुलतेने दुखी झाला. लोकाच्या स्वरूपाचं म्हणजे 6 द्रव्यांच्या स्वरूपाचं. लोकांचे स्वरूप, लोक म्हणजे 6 द्रव्य. लोक काही वेगळी गोष्ट नाहीये. 6 द्रव्यांच्या समूहाला लोक म्हणतात. समजलं? 6 द्रव्यांच्या समूहाला लोक म्हणतात. ठीक? तर लोकाच्या स्वरूपाचं सम्यक ज्ञान नसल्यामुळे काय होतो? की तो आकुलतेने दुखी होतो, आकुलता करत राहतो, टेन्शन करत राहतो आणि स्वतःच दुखी होत राहतो. समोर म्हणून मुनिराज काय करतात? की सम्यक ज्ञानाची साधना करतात व जन्म सफल करतात. या लोकात सर्व काही सुलभ आहे, मात्र एक सम्यक ज्ञान तेवढे सुलभ नाही. ओहो, येथे सम्यक ज्ञान मध्य दीपक असल्यामुळे ते रत्नत्रयाचा प्रतीक आहे. मध्य दीपक म्हणजे सम्यक ज्ञान मध्ये येतो. पहिले सम्यक दर्शन, मग सम्यक ज्ञान आणि मग सम्यक चारित्र. तर तिघांमध्ये मध्ये कोण येणार? मध्ये सम्यक ज्ञान येतो. सम्यक ज्ञान येतो याचा अर्थ
सम्यक दर्शन पण असणार आणि सम्यक चारित्र्य पण असणार. या तिघांची गोष्ट आपल्याला इथे समजायची. ते सम्यक ज्ञान लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की फक्त सम्यक ज्ञानच आहे. ओके, मध्य दीपक असल्यामुळे ते रत्नत्रयाचे प्रतीक आहे. रत्नत्रयाचे प्रतीक आहे. दुर्लभ अशा रत्नत्रयाची प्राप्ती हेच अनंत सुखाचे साधन असून, हो, काय सांगितलं? दुर्लभ अशा रत्नत्रयाची प्राप्ती हेच काय आहे की हेच अनंत सुखाचे साधन असून, अनंत सुखाचे साधन. छोट्या मोठ्या सुखाचे नाही. छोटे मोठे सुख तर इंद्रिय सुख असतात. आत्म्यामध्ये तर एवढी पावर आहे. आत्म्यामध्ये जो सुख नावाचा गुण आहे, बोले तो अनंत सुख प्रदान करणारा आहे. त्या अनंत सुखाला आपल्याला नको वाटतं आणि हे छोट्या मोठ्या सुखांमध्ये आपण संतुष्ट होतो. बोले ही चूक आहे आपली. समजते? ज्यामध्ये सुख नाहीये अशा गोष्टींमध्ये आपण संतुष्ट होतो. बोले ही महाभयंकर चूक आपण करत आहोत. समजलं? काय लिहिलं? सम्यक या दुर्लभ अशा रत्नत्रयाची प्राप्ती हेच अनंत सुखाचे साधन असून तेवढेच मानव जन्माचे साफल्य आहे. ओ काय आहे की हेच मानव जन्माची सफलता आहे. ज्याने हे काम केलं त्यांनी मानव जन्म सफल केला. ज्यांनी हे काम नाही केलं पण त्यांनी मानव जन्म व्यर्थ घालवला. त्याला एवढं सगळं मिळालेलं त्यांनी सर्व व्यर्थ घालवलं. आता त्याला परत मिळणे महा मुश्किल आहे. आणि हे काम करणारे खूप कमी लोक दिसतील तुम्हाला, ज्यांनी खरोखर समाधीपूर्वक मरण प्राप्त केलं. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य पूर्वक मरण प्राप्त करणं. बाकी तर हाय हाय करत मरणारे किती आहेत? भोगांमध्ये मरणारे किती आहेत? माझं 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 करत मरणारे किती आहेत? बोले 99.99% असेच आहेत. खूप विरले जीव असे मिळतील तुम्हाला जे त्याच्यापासून शांत परिणामाने मरणारे असतात. समाधी मरण पूर्वक मरणारे असतात. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य घेऊन जाणारे असतात. बाकी मिथ्यात्व सहित मरणारे अनंत जीव आहेत. कुणाची संख्या जास्त आहे? तर मग आपल्या भेडच्या मागे आपल्याला जायचंय की काही वेगळं करायचंय हे आपल्याला बघायचं. त्यांच्यासारखंच मरण करायचंय की आपलं काहीतरी वेगळं झालं पाहिजे. कारण की आता या भवामध्ये तर मोक्ष होऊ शकत नाही. पंचम काळामध्ये मोक्ष होऊ शकत नाही. मरण तर निश्चित आहे. मरण तर निश्चित आहे. कोणतं मरण पाहिजे आपल्याला? समाधी मरण पाहिजे, कुमरण पाहिजे, हे आपल्या हातामध्ये आहे. ठीक आहे. आणि समाधी मरण हे लास्टच्या टायमिंगला होत नाही. मरतानी भाव चांगले असतील तर त्याला समाधी मरण म्हणतात असं होत नाही. जो खरोखर ज्याची जिंदगी भर परिणाम चांगले असतात, ज्याचे खरोखर जिनवानीच्या अनुसार तत्वज्ञान करत करत ज्याचे परिणाम गेलेले असतात, ज्याची सगळी जिंदगी तत्वज्ञान मध्ये गेलेली असते, बोले त्याचं मरण समाधीमय होतं. नाही तर शेवटच्या टायमिंगला अरे समाधी पाठ वाचल्याने कधीच समाधी मरण होत नाही. फक्त समाधी पाठ वाचा. काय फायदा? त्याला त्याचा अर्थच कळत नाही. त्याचं मिनिंगच कळत नाही. तुम्ही फक्त ऐकवलं त्याला तर काय फायदा होणार आहे? त्याचं समाधी मरण होणार आहे? होणारच नाही. त्याचे भाव बदलणारच नाही. त्याच्या भावनामध्ये तर हेच असणार की अरे ह्याच्याकडून एवढे घ्यायचे, त्याच्याकडून तेवढे घ्यायचे, याला एवढे द्यायचे, याला असं करायचंय, हे भोगायचं राहिलं, आता हे सगळं सुटून जाणार, हेच त्याच्या भावनेमध्ये असणार. आणि ज्याने खरोखर असं स्वाध्याय केलेला आहे, ज्याने खरोखर तत्वज्ञान केलेलं आहे, ज्याने खरोखर तत्वचिंतन केलेलं आहे, त्याला हे आठवणार का? त्याला सगळं समजणार की अरे हे एक पर्याय फक्त बदलत आहे, मी मरत नाही. हे शरीर सुद्धा मरत नाही, शरीराची पण पर्याय बदलते. मी जीव आहे, माझी पण पर्याय बदलणार. बाकी दुसरं काहीही होत नाही. द्रव्याचा अभाव कधीच होत नाही. द्रव्यांमध्ये फक्त पर्याय बदलतात. ही गोष्ट त्याला क्लिअर होत. समजलं? काय लिहिलं की सम्यक दर्शन ज्ञान चारित्राची एकता ही बोधी असून
त्याची प्राप्ती मुमुक्षुने करून घ्यावी. ओहो, कोणी करून घ्यावी? मुमुक्षुने करून घ्यावी. मुमुक्षु म्हणजे की ज्यांना खरोखर मोक्षाची इच्छा आहे. मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा ठेवणारा, त्याला मुमुक्षु म्हणतात. मोक्षाची इच्छा म्हणजे सुख प्राप्तीची इच्छा. मोक्षाची इच्छा म्हणजे आत्मज्ञान करण्याची इच्छा. मोक्षाची इच्छा म्हणजे समाधी मरण करण्याची इच्छा. समजलं? ज्याला खरोखर अशी इच्छा असते त्यांनी हे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र रूप एकता ही बोधी आहे, जी आपण बोधी दुर्लभ भावना बघत आहे ना, ही बोधी आहे. याची प्राप्ती करून घेणे हे प्रत्येक मुमुक्षुचे कार्य कर्तव्य आहे. अशा प्रकारे ज्ञानी आपल्या वीतरागतेची व रत्नत्रयाची सदोदित वृद्धी करतो. ही बोधी दुर्लभ अनुप्रेक्षा होय. बोधी दुर्लभ अनुप्रेक्षा होय. ही बोधी दुर्लभ भावना होय. समजलं की नाही समजलं? असं चिंतवन करायचं आहे. हे चिंतवन केल्याने आपल्यामध्ये परिणाम विशुद्ध होतात, आपले भाव सुधारतात. दुसऱ्याकडे बघितल्यानंतर भाव बिघडवायचे नाहीयेत. त्याची परिस्थिती तशी आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ही खुशी मानायची की अरे माझी परिस्थिती अशी नाही, माझी परिस्थिती अशी नाहीये, मला कमीत कमी मला चांगलं सर्व भेटलेलं आहे, तर त्याचा मला सदुपयोग करायचा आहे. तो बिचारा ते सर्व प्राप्त करण्यासाठी किती तडफड करत आहे, त्याच्या मागे अजून किती अभाव आहेत. हे अभावात असल्यामुळे धर्म करण्याचा तर त्याला चान्सच नाहीये. आणि मला तर सर्व भेटून सुद्धा जर मी करत नसेल तर मग माझ्यासारखा अभागा कोणीच नाहीये. समजलं? आणि जर हे परत हे जर आपण याचा दुरुपयोग केला तर हे परत मिळणं महामुश्किल आहे, महाकठीण आहे. म्हणून हे जे बोधी दुर्लभ भावना आहे त्याचं चिंतवन व्यवस्थित करायचंय, त्याचं चिंतवन यथोचित करायचं आहे. चिंतवन करत करत त्यामध्ये जी एक एक गोष्ट सांगितली, कुणाचीही भावना घ्या तुम्ही, कुणाचीही भावना उचला, सगळ्या भावना वाचायच्या, त्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट मिळणार, दुसरी काही नाही मिळणार, की रत्नत्रयाची प्राप्ती करणं हेच सर्व मुमुक्षूंचं कर्तव्य असलं पाहिजे. ठीक, बाकी चर्चा आपण नेक्स्ट क्लास मध्ये करायची. आता धर्म भावना आपल्याला बघायची, खूपच टाइम झाला. धर्म भावना अंतिम भावना आहे, खूप सुंदर भावना आहे. तर धर्माचं स्वरूप आपल्याला समजायचंय की खरा धर्म काय आहे. ठीक, चला चिरवाणी स्तुती करायची. काही प्रश्न आहे कोणाचा? हे ग्रैवक जे म्हणले ते 9 ग्रैवक म्हणजे काय नेमकं? ग्रैवेक म्हणजे 16 स्वर्गांच्या वरती असतात. हा शब्द 16 स्वर्गांच्या वरती असतात. अच्छा, मध्यलोक मध्ये वरती 16 स्वर्ग आहेत. उर्ध्वलोक मध्ये 16 स्वर्गांच्या वरती असतात 9 ग्रैवेक. मग 9 अनुत्तर हे विमान असतात, 9 अनुत्तर, 9 अनुदिश, आणि मग असतात वरती सिद्धशिला. मग वरती सिद्धशिला असते. तर या 9 ग्रैवेकापर्यंत म्हणे वरती, ग्रैवेकाच्या वरती तर सगळे सम्यक दृष्टी जीव असतात. ग्रैवेकामध्ये सम्यक दृष्टी पण असणार, मिथ्या दृष्टी पण असणार. 16 स्वर्गांपेक्षा जास्त सुख वरती ग्रैवेक मध्ये मिथ्या दृष्टी असणार, मिथ्या दृष्टी जाऊ शकतात. मिथ्या दृष्टी जर जास्त पुण्य केला तर तिथपर्यंत जाऊ शकतो. त्याची अंतिम स्टेप, पुण्याची अंतिम स्टेप, जास्तीत जास्त पुण्य केला तर तो कुठपर्यंत जाणार? ग्रैवेकापर्यंत जाणार. ग्रैवेकांमध्ये फक्त मुनिराज जाऊ शकतात. मग ते मिथ्या दृष्टी असो की सम्यक दृष्टी असो. त्याच्यात पण 9 आहेत म्हणजे 9 असू द्या ना. मग पहिल्यापेक्षा जास्त थोडासा दुसऱ्यापेक्षा तिसरा जास्त, त्याच्यामुळे असं सुख वाढत जातं. स्वर्गांमध्ये सुद्धा तसंच असतं. पहिल्या स्वर्गांमध्ये कमी सुख असणार, त्याच्यापेक्षा जास्त सुख वरती असणार, त्याच्यापेक्षा जास्त सुख तिसऱ्या स्वर्गामध्ये असणार. भोग सामग्री कमी असते परंतु सुख जास्त असतं. काय असतं? भोग सामग्री कमी आहे, महल मकान हे खाण्यापिण्याची सामग्री हे सगळी खूप कमी असणार वरती जसं जसं जात जाऊ, परंतु सुखाची अधिकता असते. भोगांमध्ये सुख येत नाही परंतु सुख त्यांच्या आत्म्यामधून येत असतं, ते त्यांचा भोग करत असत. ओके, चला अजून काय प्रश्न आहे?
समजलं सर्वांना? सर्वांनी चिंतवन करायचंय, विचार करायचा आहे. असंच सोडून द्यायचं नाहीये. नाहीतर फक्त इथे बसल्या बसल्या चालू आहे असं नाही. याचा विचार, याचं चिंतवन कंटिन्यू चाललं पाहिजे. कंटिन्यू या गोष्टी डोक्यात फिरल्या पाहिजेत. खरी परीक्षा तर इथून उठल्यानंतर असते. इथे आहोत तोपर्यंत काही परीक्षा नाहीये. इथे आहोत तोपर्यंत सगळ्यांचे भाव चांगलेच असतात. इथून उठल्यानंतर आपण काय करतो, काय काय परिस्थिती भोगतो, कशी भोग सामग्री मिळते, त्यामध्ये आपले परिणाम कसे असतात, ती खरी परीक्षा आहे. तेच आपलं पुढचं भविष्य निश्चित करणार. ठीक आहे, चला जिनवाणी स्तुती. जावानी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवानी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक, सदा देत हूँ ढोक. जय बोलो द्वादशांगमय जिनवाणी माता की जय महान जैन धर्म की. धर्म की जय. जय जिनेंद्र.